नमस्कार मित्रांनो, जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे। भारत आपल्यावर हल्ला करेल अशी पाकिस्तानला सातत्याने भीती वाटत आहे। भारत आणि पाकिस्तान दरम्यान युद्धाची स्थिती निर्माण झाली आहे, तर पाकिस्तानकडून अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली जात आहे। पाकिस्तानची अण्वस्त्र ताकद कमी करायची असेल तर इकडे तिकडे हल्ला करण्यापेक्षा थेट पाकिस्तानच्या अण्वस्त्र तळांवरच हल्ला केला पाहिजे। सॅटेलाइट फोटो आणि रिपोर्ट्सनुसार पाकिस्तानच्या काही ठराविक ठिकाणांवर हल्ला केल्यास पाकिस्तानची अण्वस्त्र ताकदच नष्ट होईल। त्यातील पहिला म्हणजे पाकिस्तानचा गुजरानवाला गारिजन। हा भारतीय सीमेपासून केवळ 60 किलोमीटरच्या अंतरावर आहे। इथे नसरसारखे टॅक्टिकल अण्वस्त्र मिसाईल सिस्टीम तैनात आहेत। वेगाने ते लॉन्च केले जाऊ शकतात। याची रेंज एवढी आहे की पंजाब, हरियाणा आणि दिल्ली थेट टार्गेटवर येऊ शकते। दुसरा आहे पानो अकील। या बेसवरून भारताच्या पश्चिमी सीमेला टार्गेट केलं जाऊ शकतं। या ठिकाणी बाबर आणि शाहीन मिसाईलचे लॉन्चर नेहमीच सॅटेलाइट फोटोत दिसतात। या गारिजनमध्ये सुमारे 50 लॉन्चिंग ट्रकसाठी जागा आहे। तिसरा आहे अक्रो गारिजन। या ठिकाणी मिसाईल लॉन्चरसाठी 6 विशेष बंकर नुमा गॅरेज आहेत। जमिनीच्या खाली बनलेले 2 क्रॉस शेप अंडरग्राउंड स्ट्रक्चर आहेत। यावरून या ठिकाणावरून गंभीरपणे अण्वस्त्र ऑपरेशन केले जाऊ शकतं हे स्पष्ट होतं। बाबर क्रूज मिसाईलचे लॉन्चिंग ट्रक या गारिजनमध्ये दिसले आहेत। चौथा आहे सरगोदा गारिजन। हा भाग 1980च्या दशकापासूनच पाकिस्तानच्या अण्वस्त्र धोरणाचा भाग आहे। या ठिकाणी 10हून अधिक अंडरग्राउंड बंकर आणि हँडलिंग फॅसिलिटी आहेत। याच्या जवळच सरगोदा वेपन स्टोरेज कॉम्प्लेक्स सुद्धा आहे। या ठिकाणी अणुबॉम्ब स्टोअर केले जातात। आणि पाचवा आहे खुसदार गारिजन। या ठिकाणी नुकतंच 3 नवीन लॉन्चिंग ट्रक गॅरेज आणि भूमिगत शस्त्र स्टोरेज युनिट बनवण्यात आला आहे। हा परिसर पाकिस्तानच्या दक्षिण पश्चिमेला आहे, परंतु त्यांची रणनीतिक पोझिशन भारतासाठी चिंतेचा विषय आहे। भारताने जर पाकिस्तानच्या या 5 प्रमुख अण्वस्त्र ठिकाणांना टार्गेट केलं तर पाकिस्तानची अण्वस्त्र क्षमता पूर्णपणे ठप्प होईल। जय हिंद।